तर एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपये मागितल्यात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सरकारनं पैसे दिल्यावर एसटी कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार आहेत। सध्या 56% इतके पगार करण्यात आलेले आहेत, तर 44% पगार कधी मिळणार असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांकडून विचारला जातोय। तर एसटी महामंडळानं आता राज्य सरकारकडे 1000 कोटी रुपये मागितले आहेत, त्यामुळे सरकारनं हे पैसे दिल्यावर एसटी कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार आहेत। दरम्यान पूर्ण पगार झाले नाही तर आंदोलनाचा इशारा एसटी कामगार संघटनेनं दिलाय। या पार्श्वभूमीवर आता सरकारकडे 1000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, आता महामंडळानं सरकारकडे 1000 कोटींची मागणी केली आहे। बरोबर आहे। खरं तर सकाळपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी जे आहेत ते आंदोलनाचा इशारा देत आहेत। वर्ग 3 आणि 4चे कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते 100% झालेले नाहीत। मात्र एसटी महामंडळानं राज्य शासनाला जवळपास 1000 कोटींची मागणी जी आहे ती केलेली आहे। 15 तारखेला परिवहन विभागाच्या सचिवांसोबत महामंडळाची बैठक जी आहे ती पार पडते। फायनान्स मिनिस्ट्रीकडे जवळपास 1000 कोटींची मागणी केलेली आहे। ज्यावेळेस हे पैसे महामंडळाच्या खात्यावरती येतील त्यानंतर कर्मचाऱ्यांचे 100% पगार जे आहेत ते दिले जातील, अशी माहिती महामंडळातल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। 15 तारखेला सचिवांसोबतची बैठक पार पडते। त्या बैठकीमध्ये राज्य शासनाकडे नक्की काय मागणी केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महामंडळाकडे जवळपास 1000 कोटींची मागणी जी आहे ती राज्य शासनाला केली जाते आणि ज्यावेळेस 1000 कोटी महामंडळाला प्राप्त होतील त्यानंतर कर्मचाऱ्यांचे 100% पगार जे आहेत ते दिले जाणार आहे।